नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा स्वामी मंगळ, त्याचप्रमाणे मेष राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह गुरु, जो की मेष राशीच्या द्वितीय भावामध्ये म्हणजेच वृषभ राशीमध्ये भ्रमण करतोय. त्याचप्रमाणे मेष राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण अशुभ ग्रह जो बुध आहे, हा दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. बरेचसे असे ग्रह आहेत की जे तुमच्या चतुर्थ स्थानात आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. तर या सर्वाचा जो प्रभाव परिणाम आहे तो ऑगस्ट महिन्यासाठी आपल्यासाठी कशा प्रकारे असेल, म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य, रिलेशनशिप, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवन आणि तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे जे ग्रहयोग आहे किंवा ग्रहांची जी स्थानांतर आहेत ही कशा प्रकारे प्रभावित होणार आहेत, त्या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की तुमचं जे मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य आहे जे नेमकं कशा प्रकारचं असेल. त्याच्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, हा मंगळ तुमचा अष्टमेश पण आहे. तुमच्या राशीचा स्वामी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायक ग्रह तो म्हणजे बुध. हा बुध अतिशय तसा पाहिलं तर महत्त्वाचा आहे, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 5 तारखेला वक्री होणार आहे आणि दिनांक 23 तारखेला तो वक्री होऊन पंचमातून चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकत्रित सांगायचं झालं, शरीर स्वास्थ्याच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. शरीर स्वास्थ्याबद्दल काहीही कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अगदी बिंदास्त राहा. मात्र थोडंसं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला येऊ शकेल, मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. आता हा जो मानसिक तणाव, हा मानसिक तणाव साधारणतः जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्या संदर्भात असेल आणि घरातलं पण थोडंसं काही टागाळ्यात डोकं वर करू शकते. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तुमची जी राशी आहे ते फार इमोशनल वगैरे नाही आहे, बिनधास्तपणे वागणारी आहे, परंतु या संदर्भातला थोडा स्ट्रेस तुम्हाला या महिन्यामध्ये जरूर येईल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे ज्या मेष राशीच्या व्यक्तींना स्किन ॲलर्जी आहे किंवा डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 25 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पंचमेश जो आहे रवी, जो तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, 17 तारखेनंतर पंचमात येणार आहे आणि पंचम स्थानामध्ये शुक्र, रवी, बुध हे सर्व ग्रह आहेत. त्याचप्रमाणे जो अष्टमेश आता सांगितलं त्याप्रमाणे मंगळ हा द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी, जो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो, संपूर्ण महिनाभर हा वक्री असणार आहे. एकत्रित या सर्व 2, 5, 8, 11 या स्थानाचा जर का विचार करायचा झाला किंवा त्याचे जे स्वामी त्याचा विचार करायचा झाला, तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्वितीय स्थानामध्ये गुरु आणि मंगळ आहेत. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. गुरु द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो, खूपच चांगला त्याचा अनुभव तुम्ही आत्तापर्यंत घेतला असेल, तो म्हणजे आर्थिक संदर्भामध्ये. म्हणजे आर्थिक संदर्भात काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. जे तुम्ही आधी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा तुम्हाला इन्कमच्या नवीन स्त्रोत सुद्धा मिळतात, जे की सकारात्मक आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेले असाल. फक्त इथे होणार आहे काय आहे की जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहे. हा मंगळ द्वितीय स्थानामध्ये आल्यामुळे थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण राहणार नाही. असं पण तुमच्या राशीचं खर्चावर थोडंसं नियंत्रण राहत नाही, तर या महिन्यामध्ये ते तेवढं जास्त दिसून येईल. म्हणजे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि खर्च केलेले पैसे नेमके त्या कारणासाठी आहेत का, तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण हे जे फायनान्शियल क्रंचेस आहेत, या महिन्यात काळजी करू नका. या महिन्यात तुम्हाला काही फायनान्शियल क्रंचेस येणार नाहीत, परंतु या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थोडंफार तुम्हाला जाणवेल की आर्थिक थोडंसं रस्सीखेच होते आहे. तर ती नको व्हावी असं का वाटत असेल, तर आतापासूनच थोडीशी काळजी घ्या, कारण तुम्हाला इन्कम चांगलं मिळेल ही गोष्ट नक्की आहे. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्या संदर्भात काळजी करू नका. आता जसं सांगितलं, खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीच्या चतुर्थामध्ये शुक्र, तुमच्या राशीच्या चतुर्थामध्ये रवी आहे. हा रवी 17 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात येणार आहे आणि जो बुध आहे, हा बुध दिनांक 23 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात येणार आहे. इथे लक्षात घ्या, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साधारणतः तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल, तुमच्या वयापेक्षा ज्या लहान व्यक्ती असतील, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर बसू शकतील आणि घरातलं वातावरण जसं तुम्हाला अपेक्षित आहे तसं असताना थोडंसं कठीण राहील. थोड्याशा छोट्या-मोठ्या कुरबुरी जाणवतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही, परंतु ते थोडं स्ट्रेस मात्र राहील. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. उघड्या डोळ्यांनी त्या गोष्टी त्या अशा पाहिल्या पाहिजे, लेट गो करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की चतुर्थात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर पंचमात येणार आहे. पंचमामध्ये रवी
बुध आणि शुक्र एवढे बरेचसे ग्रह आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुमच्या द्वितीयात असणारा जो मंगळ आहे, हा मंगळ चतुर्थ दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला बघणार आहे. तर इथे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे होतील. ऋतुमय ज्याला आपण म्हणतो हा प्रकार होईल. आणि थोडंसं तुमची जी रास आहे याच्या बाबतीत असं आहे की जास्त जर काय गोष्टी होत असेल तर तुम्ही लगेच त्या गोष्टीचा अगदी टोक गाठता. म्हणजे तुम्हाला जास्त प्रेशर, मानसिक तणाव तुम्ही जास्त सहन करू शकत नाही आणि त्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफच्या बद्दल येतील. तर थोडंसं पेशन्सने काम घ्याल. जरी गोष्टी तुमच्या मनापेक्षा वेगळ्या वाटत असेल तरी त्याचा फारसा मोठा त्रास करून घेऊ नका, कारण तुमच्या रिलेशनशिपवर त्याचा सरळ परिणाम होईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय चांगला राहील. मी तुम्हाला थोडंसं प्रयत्न तर करायलाच हवेत किंवा एफर्ट थोडे घेतले पाहिजेत, परंतु अपेक्षित प्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स वगैरे मिळतील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, लक्षात घ्या तुमच्या राशीला शुक्र जो ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण राहतो वैवाहिक जीवनाबद्दल, कारण हा तुमचा धनेश पण आहे, सप्तमेश पण आहे, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतात. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र या महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात जो जोडीदार आहे त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकते. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे त्रासांना सामोरं जावं लागेल. परंतु हा संपूर्ण महिना मोठ्या प्रमाणात सांगायचा झाला तर तसा काय मोठा प्रॉब्लेम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर असेल त्या संदर्भात. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री आहे. तर साधारणतः गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे व्यक्ती आहेत, सहकर्मी किंवा वरिष्ठ, त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत किंवा त्यांच्यामध्ये व्यवस्थित चाललेलं होतं ते तेवढं काय व्यवस्थित होत नाही. परंतु काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये टोकाचे निर्णय घेऊ नका किंवा तुमचं कार्यक्षेत्र सोडणं किंवा वेगळा विचार करणं, बदलीकडे बघा असा विचार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. फक्त थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषिताप्रमाणे थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. एकंदरीतच सांगायचं झालं या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आणि तुमचे जे स्पेंडिंग्स असेल, खर्च असेल, त्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी संपूर्ण महिना हा अगदी व्यवस्थित राहील आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. याचा अर्थ असाही नाही की बिनधास्तपणे खर्च करा, तर त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचा जो परिणाम डे टू डे लाईफमध्ये तुमच्यासाठी कशा प्रकारे असू शकेल. तर साधारणतः दिनांक 2 तारखेला हर्ष आणि शुक्राचा केंद्र होणार आहे. शुक्र जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणाने वादविवाद होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे. तुमच्या पंचम स्थानात शुभ अशा प्रकारचा हा योग आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान काही चांगले लाभ मिळेल. फार मोठे असे मिळणार नाही, पण छोटे मोठे लाभ तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. आर्थिक संदर्भात जे काही तुमचे जे काही प्लॅनिंग्स असेल किंवा तुम्ही जे काही विचार केला असेल त्या प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल आणि तुम्ही स्वतःची ज्याला आपण मनाची मजा वगैरे करतो तशा प्रकारच्या सुद्धा होतील गोष्टी. घरातल्या व्यक्तीसाठी सुद्धा काही पैसे खर्च करायला लागतील, त्याच्यावर सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील. तर मंगळ गुरुची जी युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे, अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. परंतु इथे सुद्धा तेच सांगणं महत्त्वाचं राहील की भावनेच्या आहारी जाऊन फार मोठे काही खर्च या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जे तुमचे मित्र परिवार असेल त्याच्यावर थोडीशी काळजी घ्या. त्यांच्यावर थोडेसे वादविवाद वगैरे होऊ शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनपेक्षित अनावश्यक खर्च या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आणि या दरम्यान महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षणचा केंद्र योग होणार आहे. बुध जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो हर्ष तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. आर्थिक संदर्भात कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे
दिनांक 19 तारखेला रवी हर्षलचा केंद्रगण आणि शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. रवी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आर्थिक संदर्भात थोडी काळजी घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. खास करून तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे या दरम्यान थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर सुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. लक्षात घ्या, हा जो केंद्रयोग थोडासा वेगळा आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतो, दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असणार तर वादविवाद होतील एवढं निश्चित. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण खर्च या दरम्यान घेऊन करू नका. जर का तुम्ही खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका, तुमचे अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण तुम्हाला अपेक्षित अशा काही गोष्टी घडू शकतील. जर तुम्ही कुठला बिझनेस वगैरे करत असाल तर त्या संदर्भात काही चांगले फायदे वगैरे किंवा चांगले या संदर्भात पैसे तुम्हाला काही लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तुम्हाला थोडीशी या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जो स्त्री वर्ग असेल त्याच्यानुसार थोडंसं जपून राहा. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा तुम्ही मांडलेले अंदाज भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात सुद्धा अंदाज चुकू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्त्री वर्ग आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे काळजी घ्या. गायनॅक कॉम्प्लिकेशन या दरम्यान म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातले विकार होण्याची शक्यता थोडी जास्त आहे. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती दिनांक 4 तारखेला आहे. तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे पौर्णिमा आहे दिनांक 19 तारखेला, नारळी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो, रक्षाबंधन सुद्धा तो योग आहे. तर दिनांक 19 तारखेला ही नारळी पौर्णिमा आहे. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या भरपूर मनापासून शुभेच्छा. तर या संपूर्ण महिन्यामध्ये मेष राशीसाठी फारसा काही वाईट वगैरे असं अजिबात नाही. हा महिना थोडं स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवा. तुमचे स्पेंडिंग खर्च त्यावरती लक्ष ठेवा. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडीशी काळजी घ्या. फक्त आणि फक्त स्वतःच्याच हिशोबाने चालू नका, समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.